सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या अनंत लीळांमधून आपल्याला समज, जाणीव, बोध करून दिलेला आहे. आणि ती समज, जाणीव, बोध आपल्या जीवनात उतरून परमेश्वराने म्हणितलं जे आहे ते आपण करत करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर खडकाळीजवळ सावखेड्याला आहे आणि सावखेड्याला असताना ज्या ठिकाणी बिडाराला देव होते, अनेक सद्भक्त परमेश्वराबरोबर आहे आता. आणि रात्रीची गस्त घालण्याची प्रत्येक दिवशी प्रत्येकाला एक व्यापार दिलेला असतो. एका दिवशी औसांचा व्यापार होता आणि औसांचा रात्रीची गस्त चालू असतानाच सावखेड्याचे काही असंस्कारिक जे मुलं आहे त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर औसांना स्थिती झाली. त्या स्थितीच्या भरात त्या त्यांच्या पाठीमागं खाईन रे खाईन धावल्या आणि देवानी मग तेवढ्या रात्री औसांना निरूपण केलं की खाईन रे खाईन तुम्ही काही डाखिणी आहे का? तर असं भय कोणाला निर्माण होईल आपल्यामुळं, असं आपण वागू नये, राहू नये. आणि त्या पद्धतीनं ते जे मुलं आहे ते घाबरले. त्यांना कोणाला ताप आला, कोणाचे हात पाय गुडघे फुटले, कोणी रानावनात गाव लक्षात न आल्यामुळं रात्रभर फिरत राहिले आणि सकाळीच उजाडल्यानंतर ते गावात आले. आता ते जे गाव आहे ते यलम भट्टाचं गाव आहे आणि यलम भट हे परमेश्वराचे दर्शनी. त्यांच्या कानावर ही गोष्ट जाते. गावातले जे प्रतिष्ठित लोक आहे, जे महाजन आहे, त्यांच्या कानावर ही गोष्ट होते की रात्री गोसाव्यांना आपल्या गावातल्या काही मुलांनी त्रास दिलेला आहे. आणि त्यामुळे ते यलम भट गावातील प्रतिष्ठित लोकांना घेऊन त्यांच्यासोबत मुलंही चौकशीसाठी परमेश्वराकडे येतात. यलम भटांनी दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि नम्रतेने बसले देवासमोर. आणि एका क्षणानंतर सर्वज्ञांना विचारलं का हा जी रात्री इथे मुलं आली होती त्यामुळे काही त्रास झाला काय? म्हणजे आता त्रास झाला हे त्यांना माहीत आहे, त्रास दिला हे माहीत आहे, आणि वरतून ते देवाला विचारतात का काही त्रास झाला का? काही मुलं आली होती म्हटले. सर्वांना खरं आहे, मुलं आली होती म्हणले. ते म्हणत होते आम्ही भिक्षू महात्मे, आम्हाला कसला त्रास, आम्हाला कुणाची भीती नाही म्हटले. देव म्हटले आम्ही काही भिक्षुक महात्मे आहोत, आम्हाला काही त्रास नाही, भीती नाही. परंतु देव म्हणतात की ते म्हणतात धुळीनं माखलेले, धुरकट पात मुंडन केलेले डोकी, त्यांच्यावर काय होणार? त्यांच्याकडे काय होणार? ते राणीवणी राहतात, भिक्षा मागतात, ते आपल्याला काय करणार? अशा पद्धतीनं अशा प्रवृत्तीनं ते लोक आले होते. आणि यलम भट्टांनीही ते मान्य केलं. आणि मग देव त्यांना सांगतात त्याच्याकडूनही ऐसे ये राणी असती, भिक्षा मागती, चेंदा खाती, धुळीनं माखलेले, धुरकट मुंडन केलेली डोकी, फाळुकी पांघरती, मळीके कुचिळे ऐशी बुद्धी, याच्याने कळलं अशी त्यांची बुद्धी जरी असली, ही उघडी नागवी दिसते जरी असती, याची वास काहूनही पाहू नये म्हटले. देवाने आता अभिमान घेतला आहे. देव म्हणता आम्ही निराभिमान, पण आपल्या लागे स्वाभिमान. याही एक अभिमानी आती, ते जरी क्षोभले होईल तरी मा काय करीती. म्हणजे त्यांचंही कोणीतरी अभिमान घेणारं आहे आणि ते जर क्षोभले तर मात्र तुमचं काय होईल म्हटले. अशा पद्धतीने देवाने त्यांना अप्रत्यक्षरित्या एक समज, जाणीव करून दिलेली आहे. आणि देवाने अभिमान घेतलेला आहे का तुम्ही असं समजताय, असं काही समजू नका. ते रानावनात राहतात, रेंदा चेंदा खातात, याचा अर्थ त्यांचं कोणीच नाही आहे. त्यांची जी अभिमानिनी आहे ती जर कोपली तर मात्र तुमचं काही खरं नाही. अशा पद्धतीने देवाने त्यांना समजावल्यानंतर ते जे मुलं होते, त्यांचे वडील होते, जे महाजन होते, ते मनातून अत्यंत घाबरले. त्यांच्या लक्षात आलं का आपल्याकडून खूप मोठी चुकी झालेली आहे. आणि मग ते म्हणतात अभिमानीचा कोप न होता जर एवढं झालं तर जर कोप झाला असता तर काय झालं असतं? अर्थात आपण वाचलो, देव कृपा झाली. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या मनाची समज करून घेतली आणि त्यांची चुकी मान्य केल्यानंतर थोडा वेळ बसल्यानंतर सर्वांनी देवाचा पूजा अवसर बघितला आणि दंडोत घेऊन, आज्ञा घेऊन ते परत गेले. अर्थात
जे अज्ञ लोक आहे, ज्यांना बोध नाही, जाणीव नाही, त्यांना काही समज नाही, माहिती नाही, त्यांच्या मनामध्ये या सहजच गोष्टी येणं साहजिक आहे, एक नैसर्गिक आहे. परंतु आपण आपल्या धर्मावरती, आपल्या चिंतनावरती, आपल्या ध्येयावरती अडळ राहून चालत राहणं हे आपली ड्युटी आहे, आपलं कर्तव्य आहे. कोणी काय म्हणतं आहे, कोणी काय म्हणतं आहे, आणि साधकाला प्रवास करताना, कुठं जाताना, अटनविजन करताना हे अनुभव येत राहतात. परंतु आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून या ज्या गोष्टी आहे, आपल्या ध्येयापासून दूर न होण्यासाठी त्या गोष्टीचा आपल्यावर परिणाम आपण करून घेतला नाही पाहिजे. आणि असा विचार नाही केला पाहिजे की परमेश्वराने यांना काहीतरी शिक्षा करावी, मला हे त्रास देतात, मला मानपान देत नाही, मला आदराने बोलवत नाही, ही भावना पण आपली नसली पाहिजे. कारण आपण आपल्या बोधाच्या माध्यमातून परमेश्वर प्राप्तीच्या ध्येयाचा हा वाटचाल, आपला प्रवास आपण करत असतो. त्यांचा तो प्रसव आहे, त्या प्रसवाने ते वागणार आहे, ते वागतात, अशा पद्धतीनं आपण विचार करून तीच वेळ आहे आपली स्वस्थता राखण्याची, डोई ओढवण्याचा हा प्रेमाचा उपाय आहे. कोणी काय म्हणेल, कोणी काय म्हणेल, कोणी नावं ठेवतील, कोणी अनादर करतील, त्यावेळेस आपण स्थितचित राहणं, स्थितप्रज्ञ राहणं आणि आपल्या धर्माच्या प्रती अभिमान घेऊन चालत राहणं हे आपलं ड्युटी आहे, आपलं कर्तव्य आहे. समाजामध्ये वावरत असताना नामधारक वासनिकांना हा प्रसंग येतो, साधकांनाही प्रसंग येतो, परंतु ते अज्ञानी आहे आणि अज्ञानाचं लक्षण तेच आहे. त्यांचा प्रसव आहे, त्यांच्या प्रसवातून त्यांचं नुकसान आहे. त्यामुळं आपण परमेश्वराकडे उलट प्रार्थना केली पाहिजे की यांना माफ करावं, यांना बोध द्यावा, यांना जाणीव करून द्यावी. हे अज्ञानी आहे, त्यामुळं आपण आपल्या धर्मावरती दृढ असतो, दृढ राहतो. परमेश्वराने अभिमान घ्यावा, यांना त्रास द्यावा अशी भावना आपली असली नाही पाहिजे, साधकाची असली नाही पाहिजे. कारण हे जीव आहे आणि हे जीव त्याच्या परीनं, त्याच्या अनुषंगाने, त्यांच्या अवस्थेनुसार, त्यांच्या संस्कारानुसार ते राहतच असतात. कुणी अनादर करतं, कुणी आदर करतं. देव म्हणतात कुणी अनादर करो, कुणी आदर करो. आपल्याला मात्र आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये त्यांच्याविषयी एक समानता निर्माण झाली पाहिजे. मारिता पूजिता समानच. स्तुती करतोय म्हणजे तो चांगला, किंवा अनादर करतोय, वाईट बोलतोय म्हणजे तो वाईट, अशी भावना आपली साधकाची असली नाही पाहिजे. मग सावखेड्याच्या तिथंच देव तिथं आहे आणि त्या ठिकाणी त्या सावखेड्याच्या एक माळी असतो, शेती करणारा, त्याला सर्पदंश होतो. त्याचं विष उतरण्याचा बराच प्रयत्न केला, औषध उपचार केला, वैद्य केले, परंतु त्याचं काही विष उतरेना आणि तो सगळ्या अंगात भिनलेलं विष कोणत्याच गारुड्याकडून निघाले नाही. त्यातच तो माळी सरला, अर्थात मेला, वारला. अंत्यसंस्काराची तयारी केली. गावातल्या प्रतिष्ठित लोकांमध्ये दृष्ट अंतकरणाची विघ्न संतोषी मंडळी होती. आता काही प्रवृत्तीचे लोक असतात, गाव म्हणजे गाव गाडा, त्याच्यामध्ये चांगल्या संस्काराचे, वाईट संस्काराचे, वाईट बुद्धीचे, चांगल्या बुद्धीचे असे लोक असतात. आता त्यातले काही जे असंस्काराचे लोक आहे ते म्हणतात की खडकाळीला न्या, तिथे एक येलम भट्टाचे जे गुरु आहे म्हटले, ते स्वतःला ईश्वर पुरुष समजून घेतात, म्हणून घेतात, तिथे नेऊन टाका, बरं असेल म्हणले, सामर्थ्य जर असेल तर रक्षण करतील, नाहीतरी तो सरलाच आहे म्हटले. बघू त्यांची ही जी बी सामर्थ्य आहे ते बी आपल्याला दिसेल, कळेल. अशा वाईट बुद्धीनं, वाईट विचारांनी ते लोकांमध्ये कुजबूज आणि चर्चा होते. मग त्या माळ्याला लिंबाच्या पाल्यात गुंडाळून गुंफेच्या मागे आणून ठेवल्या जातं. त्याची जी बायको आहे ती रडते, दुःख करते आणि त्याच वेळेस भटोबास आणि यलमभट, नाही लखुदेवबा, भटोबास आणि लखुदेवबा हे भिक्षेला चाललेले आहे. ते बघतात सर्व. आणि भटोबासांनी त्या माळ्याला पाहून बघितलं. लखुदेवबा बघ बरं म्हणे, देवाचं आता रक्षण करतात ते म्हटले. रक्षण करणं, कारण ती एक निश्चयात्मक बुद्धी आचार्यांची आता झालेली आहे, हे देवाकडं आलेले आहे, याचा अर्थ देव यांचं रक्षण करणार म्हटले. असं म्हणून ते भिक्षेला निघाले आणि ते निघूनही जातात. त्यांच्या ध्यानीमनी नाही काय झालं आहे, काय नाही, काय होणार. परंतु एक त्यांना लक्षात आलं, जाणवलं की आपण आल्यानंतर यात काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला भेटेल. तोपर्यंत औसा गुंफ्याबाहेर आल्या होत्या आणि ते माळी जी आहे ती माळीन ती तिच्या दृष्टीत पडली, तो माळी तिच्या दृष्टीत पडला आणि ती माळीनीनं औसांना बघितल्यानंतर ती आणखीन जोरजोरात दुःख करायला लागली, रडायला लागली. आई गोसावींना विनंती करा म्हटली,
या माळ्याला सर्पदंश झाला आहे, गोसावीने त्याला जीवनदान द्यावं, त्याचं रक्षण करावं. आणि मग ती तिचं दुःख सांगायला लागली. भाकरीसाठी 4 पाईली धान्याचं पीठ लागेतं, मुलं बाळं आहेत, जबाबदारी आहे. अशा पद्धतीनं ती स्वतःचं दुःख औसांकडे सांगायला लागली, रडायला लागली, दुःख करायला लागली. आणि आता औसा वेदवंत आवडीच्या जरी असल्या तरी त्यांच्या मनामध्ये एक भाव आहे, सात्विकता आहे. आणि मग काय करावं आई म्हणून त्या रडू लागल्या. आणि औसांना आता त्यांची कीव आली, दया आली. मग त्या सर्वज्ञाजवळ आल्या आणि विनंती करायला लागल्या, जी जी स्वामी जगन्नाथा, बिचाऱ्या माळ्याला सापानं दंश केला म्हटले. आता ते भोळं भाबडं बोलणं तिचं तो इथे आणून ठेवला आहे म्हटले. बिचारी जी माळीन आहे ती दुःख करीत आहे म्हटले. मग औसांनी तिचं सर्व म्हणणं देवाला सांगितलं. ती कसं दुःख करते, काय सांगते, कशी जबाबदारी आहे, अशा पद्धतीनं देवाला सर्व तिनं सांगितलं. आणि वरून देवाला विनंती पण करते, स्वामी जगन्नाथा, बिचाऱ्याचं रक्षण करावं. जे सर्वांनी काय म्हणत आहात नायिका म्हटले. देवाने ऐकलं शांततेने आणि पुन्हा विचारलं, नायिका तुम्ही काय म्हणताय म्हटले. औसा म्हणाल्या, चरणोदक द्यावं जी म्हटले, त्याचं रक्षण करावं. आणि त्या पद्धतीनं सर्वज्ञांनी त्यांचं म्हणणे मान्य केलं, त्यांच्या विनंतीला मान दिला. आणि औसांनी श्रीचरणाचं प्रक्षापन केलं. सर्वज्ञाने नायिका त्याच्या मस्तकावर शिंपा. आता देवालाही माहिती आहे की हे कोणत्या प्रवृत्तीने या लोकांनी आणलेलं आहे, त्यांची विचारधारा काय आहे. सर्वज्ञ सर्व जाणतात. आणि यातून कोणाला यदा कदाचित जर जाणवलं, लक्षात आलंच, तर ते वेधतील, दर्शनाला येतील, त्यांचं संस्कार फिटतील, त्यांच्यामध्ये योग्यता निर्माण होईल. अन्यथा यलंभटाची जी निष्ठा आहे, जो भाव आहे, श्रद्धा आहे, ती आणखीन वाढेल. परमेश्वराचं जे बी कार्य आहे हे फक्त जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी आहे. आणि मग औसांना ते चरणोदक देतात आणि देव सांगतात की त्यांच्या सर्व मस्तकावर शिंपा, तोंडावर शिंपा, छातीवर शिंपा, पाठीवर शिंपा, पलीकडील वाटी घेऊन जा म्हटले. त्यात सर्वज्ञांनी थोडाफार ताक भात पे कुस करायला लावला आणि म्हणाले, नायिका ताक भाताचा रस थेंब त्याच्या तोंडात घाला. अशा प्रकारचा विधी सांगितला. आता औसा त्या माळ्याजवळ जातात आणि अत्यंत त्यांना ओरडतात की याला सोडा रे म्हणले, बाजूला व्हा तुम्ही. माळ्याला मोकळं केलं. औसांनी त्याच्यावरती चरणोदक शिंपडलं, अन्नरस त्याच्या तोंडात घातला आणि तो जिवंत झाला, टकमक पाहू लागला. सर्वांनाच आश्चर्य वाटलं, औसांना आश्चर्य वाटलं. त्या हरकून गेल्या. पुन्हा सर्वज्ञांजवळ आल्या आणि म्हणाल्या, जी जी स्वामी जगन्नाथा, बिचारे प्रेत डोळे मिचकावत आहे म्हटले, जिवंत झाले ते, परंतु अपेक्षेने बघत आहे म्हटले, परंतु उठवे ना, बोलवे ना. सर्वज्ञ म्हणले, तर मग काय करू आता मी. देव म्हणतात, काय करू, काय म्हणणं आहे तुमचं. अर्थात त्या माळ्याची तेवढी कणव असेल नसेल, परंतु औसांचं जी विनंती आहे, औसाच्या विनंतीला परमेश्वर मान देतात. देव औसाला विचारतात की तुमचं म्हणणं काय, मी काय करावं. तरी स्वामी जगन्नाथांनी तिथं आगमन करावं. जी सर्वज्ञांनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला. औसांनी सर्वज्ञांच्या श्रीचरणावर उपानं ओळगावलं. मग सर्वज्ञांनी तिथे गमन केलं. सारं गाव गोळा झालेलं आहे, माळी जिवंत झालेला आहे. साऱ्या गावाने आता हे आश्चर्यजनक जे आहे हे बघितलेलं आहे. सर्वांना बरं वाटलं आहे. आणि देव तिथं गेल्यानंतर माळ्याभोवती माणसांची गर्दी होती. त्यांना औसांनी बाजूला केलं. हा रे मागे सरका म्हणले. माळ्याला खेटून चारी बाजूंनी बसलेली माणसं पटकन मागे सरकली. मग सर्वज्ञांनी माळ्याला कृपादृष्टीने अवलोकन केल्याप्रमाणे तो उठून बसला आणि मग म्हणायला लागला, जी माझं रक्षण केलं म्हणून दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. त्याच्या पत्नीने दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं. माळी जिवंत झाला. आजूबाजूच्या गावातील जे लोक आहेत, हा माळी जिवंत झाला म्हणून चमत्कार पाहण्यास त्यांना गर्दी झाली. फार आश्चर्य वाटलं. आता देवाने चमत्कार दाखवला आहे, परंतु त्या माळ्याची कणव असेल, योग्यता असेल, काय असेल ते असेल, परंतु हे जे लोक आहे, चमत्कार, जो माणूस मेला आहे, जो जिवंत आता होऊ शकत नाही, आणि ज्याला आपण म्हणत होतो की ईश्वर पुरुष आहे, त्यांचं सामर्थ्य दिसेल, त्यांनी तर सामर्थ्य दाखवलं आहे. मग ते सामर्थ्य मान्य करून परमेश्वराला शरण यायला पाहिजे. परंतु ज्याची वडाळ बुद्धी आहे, ज्याची नकारात्मक बुद्धी आहे, ज्याचा संस्कार चांगला नाही, ज्याची चिकित्सा त्याच्याकडं नाही, तो मात्र कधीच ऊर्ध्वगतीचा विचार करत नाही, चांगला विचार करत नाही. कारण त्याचा तो प्रसवच असतो.
त्यातला कोणीही जीव परमेश्वराला शरण आला नाही, एवढा मोठा चमत्कार आहे, मग आता हे नक्कीच ईश्वर आहे, ईश्वर पुरुष आहे, आपण यांना दर्शनाला जायला पाहिजे, विनंती केली पाहिजे, किंवा मग आपण यांचं झालं पाहिजे, असं कोणालाही वाटलं नाही. देव जे चमत्कार वगैरे दाखवतात, या चमत्काराच्या पाठीमागं हाच उद्देश असतो की एखाद्या जीवाला आकर्षण निर्माण होईल, जी स्थिती देतात त्या जीवाला काहीतरी अलौकिक वाटेल आणि परमेश्वराच्या तो दर्शनाला येईल. परंतु त्यातला कुणीही परमेश्वराच्या दर्शनाला आला नाही. ज्यांची जी वडाळ बुद्धी होती ती तशीच राहिली. त्यानंतर सर्वजणांनी गुंफेत गमन केलं. सोबत ती माळिनी आली, ते काही माणसं आली त्याच्यासोबत आणि देवाला म्हणायला लागले, आता तुम्ही जा, हा आमचा दिवस इथंच थांबेल म्हटल्या. देव म्हणता तुम्ही जा इथं, हा आजचा दिवस इथंच थांबेल, हा माळी याला थांबव, राहू द्या म्हणले आजच्या दिवस. आता त्याची काही कणव असेल, देवाला त्याच्याकडून सेवा करून घ्यायची असेल, त्याचा अधिकार वाढवायचा असेल, त्याच्या नातेवाईकांनी विनंती केली की जी रात्री दिव्यासाठी तूप लागेल, काय आणू का, काही देऊ का तुम्हाला. म्हणजे बघा, अनंत ब्रह्मांडांचा नायक सर्व शक्तियुक्त परमेश्वर त्यांनी एवढा मोठा चमत्कार दाखवला आहे आणि हे लोक देवाला काय देऊ इच्छिता, तेल तूप. याच्या बदल्यात ही प्रवृत्ती आहे दृष्टपर. आजही आपल्याला समाजामध्ये हे दिसतं आहे, मला हे पाहिजे मग मी ते देईल, मला ते पाहिजे म्हणून ते देईल. म्हणजे देवाला आपण काय समजतो हे आपल्या लक्षातच येत नाही. कितीतरी लोक नवस करतात, दैवराटीतले आहे, बोध आहे, उपदेशी आहे, काही साधू संत पण आहे. मग मला देवा असं होऊ द्या, मला आश्रम होऊ द्या, मला मनती भेटू द्या, माझी गाडी येऊ द्या. जे नामधारक वासनिक आहे त्यांना आपले शेतीमध्ये प्रगती पाहिजे असते, बंगला पाहिजे असतो, मुलं बाळं पाहिजे असतात, त्यांचे लग्न झालेले पाहिजे असतात, पैसा पाहिजे असतो, मानपान पाहिजे असतो. जो ज्या अवस्थेचा जो जीव आहे, एखादा राजकीय असतो तर त्याला आमदार खासदार व्हायचा आहे, एखादा व्यावसायिक आहे त्याला मोठा बिझनेस करायचा आहे, एखादा सर्वसामान्य आहे त्याला शेती करायची आहे, एखाद्याला नोकरी पाहिजे आहे, कोणाला मूल पाहिजे, कोणाला बाळ पाहिजे. अशा पद्धतीनं दृष्टपर भक्ती करणारे जे लोक आहे ते परमेश्वराला काय समजतात लक्षात येत नाही. कारण त्यांची प्रवृत्ती अशीच असते का देवा मला असं होऊ दे, मला असं भेटू दे, मग मी तुम्हाला असं असं करेल, मग मी पंचावतार घालेल, मग मी मंदिराला कलर देईल, मी साधूंना जेव घालेल, मी मोठा कार्यक्रम करेल, मी असं करेल, मी तसा करेल, मी घंटा देईन. अशा पद्धतीने हे प्रवृत्तीचे लोक आजही आपल्याला आजूबाजूला दिसतात. आणि तो एक संस्कार असतो, बोध नसल्यामुळं, ते बोधाचं लक्षण नसल्यामुळं तो संस्कार असतात. हे लोकही असेच म्हणतात की देवा काही तुम्हाला तूप तेल आणून देऊ का. देव म्हणतात इथं आम्हाला काही लागत नाही. आणि मग त्या पद्धतीनं ते निघून जातात, आम्हाला काही लागत नाही, आम्हाला काही लागणार पण नाही आणि तुमच्याकडून आम्हाला काही नको पण आहे. कारण त्यांची अवस्था तशीच, त्यांची लेवल आहे तशीच, त्यांची कणव नाही, देवाला शरण आले नाही, त्यांच्या बुद्धीनं ते नकारात्मक विचाराने आलेले माणसं देवांनी सर्व ओळखलं आहे. आणि त्याच वेळेस भटोबास आणि लखुबा देव भिक्षेवर न येतात. भटोबास म्हणाले, पाहिलं लखुदेवा माळ्याचं कसं देवाने रक्षण केलं, अभिमानाने ते म्हणायला लागले. आणि मग लखुदेवा म्हणतात हो खरं आहे म्हटले. मग सर्वज्ञांचा रात्रीचा पूजा अवसर झाला, तो माळ्यांनी पाहिला, सर्वज्ञांनी आरोग्याना झाली, पोट झाला, माळ्यालाही प्रसादाचा लाभ झाला. बाईसाकरवी त्यालाही जेव घातलं, अंथरण्यास दिलं, तो तिथंच मुक्कामी राहिला, त्यावर निजला. सर्वज्ञ सकाळचा पूजा अवसर झाला, त्यांनी तोही पाहिला. म्हणजे किती भाग्याचा आहे बघा. तो मेला, परंतु मेल्यानंतर देवानी त्याला जिवंत केलं आणि देवानी जिवंत केल्यानंतर देवाचा पूजा अवसर त्याला पाहायला भेटला, देवानी दिलेला प्रसाद त्याला घ्यायला भेटला. म्हणजे मरण मरावं तरी असं मरावं का तिथं देवानी यावं आणि जिवंत करून आपली योग्यता वाढवावी. परंतु ते भाग्यच लागतं. सर्वज्ञांनी बाईसाकरी त्याला जेव घातलं, त्यानंतर सर्वज्ञान पण त्याला स्थितीचा संचार पण झाला, त्याला सुख झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी देवाची अनुमती मागितली, देवानी त्याला अनुमती दिली, त्याच्या घरी गेला. चारी गावातील लोकांना फार आश्चर्य वाटलं आणि ते देवाकडे दर्शनाला यायच्याऐवजी त्याला भेटायला जायला लागले. आपल्याकडे रीतिरिवाज आहे, एखादा आजारी पडला, एखादा आजारातून उठला किंवा काहीतरी प्रवास करून आला किंवा आणखीन काही देवधर्म करून आला तर भेटायला येण्याची एक प्रघात आहे. तसं त्या माळ्याला सारेच लोक भेटायला आले का हा जिवंत झाला, हा जिवंत झाला. परंतु ज्यांनी जिवंत केलं ते कोण आहे, ते कुठं आहे, त्यांनी कसं जिवंत केलं हे आश्चर्य मात्र लोकांना वाटलं नाही. कारण ह्या परंपरेमध्ये, रूढी परंपरेमध्ये, एक दृष्टपरामध्ये आपण अडकलेलो आहोत.
धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, विचार करणाऱ्याचा आहे, चिंतन करणाऱ्याचा आहे. या अबुद्ध लोक ते विचारही करू शकत नाही आणि मग एखाद्या वेळेस स्थितीमुळे त्याचं पोट पण फुगायचं. ते एकदा देवाजवळ आले, सर्वज्ञाजवळ, जी त्यात माझं पोट फुगतं. सर्वज्ञ म्हणले काही त्रास होतोय का? म्हणले नाही. तसे काही घाबरू नका म्हटले, व्यायाम करावा, व्यायामामुळे वात नाहीसा होतो, व्यायामे वाई तुटे. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी त्या माळ्याच्या माध्यमातून आपल्याला व्यायाम करायला लावलेला आहे. व्यायामाने वाईट तुटतो, स्वस्थता येते, चिंतनात परमेश्वर स्मरण करण्यात आपल्यामध्ये बुद्धी स्थिर राहते आणि म्हणून आपण अटन विजन करत नसेल अशी परिस्थिती बदलली आहे. कालानुक्रमे धर्मतत्त्वज्ञान सिद्धांत तसेच राहिले तरी आपण मात्र आपल्या पद्धतीनं विषय व्यवस्था करून आपण धर्म आपला स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळं आता शारीरिक जी स्वस्थता आहे, शारीरिक व्याधी न येण्यासाठी व्यायाम करण्याचा गरज आहे. अनेक साधू संत आहे, नामधारक वासनिक आहे, दररोज दंडोत घालतात, परंतु 5 दंडोत ते दंडोताचे जरी आपण वाढवत गेलो, 11 दंडोत, 21 दंडोत, 100 दंडोत, तर तो एक व्यायाम आहे. परमेश्वर प्रसन्न होतात, आपला अधिकारही वाढतो, आळस निघून जातो आणि व्यायामही होतो. 22 500 दंडोत देवाला घालायचे. दादोस हे वेदवंत नव्हते, बोधवंत नव्हते, अनुसरले नाही, परंतु जेव्हा आले देवाला भेटायला तर देव दिसल्याबरोबर दंडोत घालायला सुरुवात करायची. जाताना 100 दंडोत, येताना 100 दंडोत घालायचे. आपल्याला देव पाहिजे, परंतु आपल्याला दंडोत आपण किती घालतो हे आपण लक्षात गेलं पाहिजे. अन्यथा व्यायाम किती करतोय, आपलं शरीर सांभाळण्यासाठी, सुस्त स्वस्थ व्यवस्थित राहण्यासाठी आपण किती प्रयत्न करतोय हे महत्त्वाचं आहे. आणि मग देव म्हणतात नुसत्या व्यायामामुळे स्वस्थता निर्माण होते, व्यायामी वायू तुटत राहतो. भटोबास तिथं आहे, भटोबास ते सर्व ऐकतात आणि भटोबासांनासुद्धा ते लक्षात येतं. भटोबास म्हणतात हो काजी. त्या दिवसानंतर तो माळी सर्वज्ञांसाठी आपल्या शेतातले फुलं आहे, भाजीपाला आहे, नित्यनेमाने आणून देऊ लागला. दररोज दर्शनाला यायला लागला. जोपर्यंत परमेश्वर तिथं होते तोपर्यंत हे सर्व येऊन सर्वज्ञांना तो अर्पण करायचा, पूजेसाठी फुलं आणायचा आणि नंतर विकायला जायचा. जो मी भाजीपाला येईल तो पहिले देवाला द्यायचा, अर्पण करायचा, मग विकायला जायचा. अशा पद्धतीनं सर्वज्ञान तिथं अवस्थान होतं तोपर्यंत त्यांनी देवाच्या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला. आणि जे बी आहे, फुलं आहे, फळं आहे, काही भाजीपाला आहे, जे बी त्याच्या शेतामध्ये यायचं ते देवाला त्यांनी अर्पण केलं. अर्थात अहेतुक भाव ठेवून जर त्यांनी केलं आहे तर त्याला प्रेमाचा उपाय जोडत आहे. त्याची अयोग्यता नसून योग्यता जोडली गेली आहे. त्यासाठी त्याला मरावं लागलं. मेल्यानंतर त्या गावातल्या वाईट विचाराच्या बुद्धीनं का होईना देवापर्यंत त्याला आणावं लागलं. औसांच्या माध्यमातून विनंती करून परमेश्वराने त्याला तो अवसर दिला. म्हणजे परमेश्वराने हे सारं नियोजन एका जीवासाठी केलं आहे आणि सर्वांचा वापर करून घेतला. अप्रत्यक्षरित्या त्यांनी जे केलं, देवाच्या ठिकाणी दर्शन असेल, फळं अन्न असेल किंवा देवाच्या ठिकाणी येऊन काही सेवा करणं असेल, त्यालाही निमित्त कोण झालं? औसा तर झाल्या, परंतु त्याला इथपर्यंत आणण्यासाठी जे वाईट संस्काराचे जे लोक आहे त्यांनाही परमेश्वराने निमित्ताचं गोमटं देणार, तेही योग्य होणार. म्हणजे परमेश्वराकडं कोण कोणत्या विचाराचा येतो याला काही महत्त्व नाही. परमेश्वराचं मिशन एकच आहे की ह्या अयोग्य जीवाला योग्य करणे, त्याला आनंद देणे. मग तो कोणत्या अवस्थेत आहे, कोणत्या कन्वेचा आहे, कोणत्या संस्काराचा आहे, कोणत्या अवस्थेचा आहे याचा विचार न करता देवाचं फक्त देणं, ह्या जो उपक्रम आहे सातत्यपूर्ण तेव्हाही चालू होतं, आजही चालू आहे, उद्याही चालूच राहणार आहे. आपण आता कितपत घेण्या इतपत योग्य होतो हे सर्वस्वी आपल्यावर आहे. त्यानंतर सर्वज्ञांचा सकाळचा पूजावसा झाला तेव्हा कोणीतरी भेट म्हणून केळाची फणी बोरं आणली होती. ती तशीच समोर पडून होती. त्याचवेळी सर्वज्ञांच्या दर्शनाला एक बाई आली. तिचं नाव रखमाईसा. पान सुपाऱ्या ओळगून तिनं दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. थोडा वेळ बसल्यानंतर ती निघाली. जाताना तिला सर्वज्ञांनी पुष्कळ केळी दिली, बोरं दिली. ती ओटीत घालून निघाली. आता दर्शनासाठी आलेली आहे. देवाच्या समोर कोणीतरी भक्तांनी आणून दिलेला आहे, देवाने तिला प्रसाद म्हणून दिलेला आहे. तेव्हा जाताना तिला महादाईसा भेटल्या. आता जाता महादाईसा भेटल्या. महादाईसा तिकडून येत आहे आतमध्ये आणि जाताना दिसली. तिच्याकडं केळी आहे, बोरं आहे. आणि त्या महादाईस त्यांनी विचारलं, हा हो, तुझ्या ओटीत हे काय म्हटले?
आता देवाने दिलं आहे हे महादाईसाला माहीतच नाही. ही म्हटली काय आहे तुझ्या ओटीमध्ये, काय घेऊन चालली? ती म्हटली मला सर्वज्ञांनी केळी आणि बोरं दिली. महादाई सांगले आई तुला गोसाव्यांनी किती केळी दिली, तू दैव भाग्याची आहे म्हटले. तुला गोसाव्यांनी केळी बोरं दिली म्हटले. महादाईसा सर्वज्ञांजवळ आल्या, दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि सर्वांनी बाई येथून अशी केळी बोरीशी बोत, तुम्हाही केळी बोरीशी होत. अहो म्हटलं तुम्ही केळी बोरी दिली आम्ही त्यांना प्रसाद, यात तुम्हाला खूप आश्चर्य आणि खूप नवल वाटलं, तुम्हाला तीच अपेक्षा आहे का? मग आपली अपेक्षा काय आहे, आपली अवस्था काय आहे, आपली प्रवृत्ती काय आहे, आपली विचारधारा काय आहे, परमेश्वराकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? दृष्टपर अपेक्षा म्हणजेच केळी बोरं, मान पान पैसा अडका जे बी आहे त्याची अपेक्षा करणं. आणि महादाईसाला देवाला कितीतरी लांब न्यायचं आहे, कितीतरी पुढचं द्यायचं आहे आणि ती हरकून जाते की तू किती भाग्याची आहे का तुला देवाने केळी बोरं दिली. आता ती बाई त्याच उद्देशाने आली होती, ते देवाने तिला तेच दिलं, परंतु महादाईसाला देवाने अप्रत्यक्षरित्या टोकलं आहे. महादाईसाला नाही जी आम्ही काय करणार केळी बोराचं म्हणले. मग तिच्या लक्षात येलं म्हणे आम्हाला काय करायचं केळी बोरं घेऊन, आम्हाला आमचे गोसावीच आहे, आम्हाला गोसावीच हवे आहेत. म्हणजे परमेश्वराकडून परमेश्वर मागावा का परमेश्वराकडून आपले दृष्टपर जे सुख आहे ते मागावे, याची जाणीव जोपर्यंत होत नाही, बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमेश्वर भेटू शकत नाही. महादाईसाच्या माध्यमातून देवाने हेच सांगितलं आहे की तुम्हाला काय अपेक्षा आहे. आणि मग तिच्या लक्षात येतं की देवा आम्हाला आमच्या गोसावींची अपेक्षा आहे, आम्हाला देव हवा आहे, आमचा देव पाहिजे. ते केळीबुरी घेऊन काय करायचं? आणि मग देव तिला वर देतात. हो का म्हटले, तरी मिळतील म्हटले. हो तुम्हाला देवाची जर अपेक्षा असेल तर देव मिळेल, केळी बोराची अपेक्षा असेल तर केळी बोरच मिळतील. त्या पद्धतीनं देवाने सांगितलं. माताशी जी जी म्हणून दंडोत घात चरणावर मस्तक टेकवलं आणि त्या पद्धतीनं आपल्यालाही परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या खूप मोठी समज जाणीव करून दिलेली आहे का आपण धार्मिकता करत असताना, भक्ती करत असताना परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेऊन अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगितलं. कळत न कळत केलेल्या क्रियाचा आपल्याला परमेश्वराने बोध दिला मूळाधिकार बघून, आणि बोध दिल्यानंतर ही जाणीव करून दिलेली. आणि आज आपण परमेश्वराची भक्ती करत असताना नामस्मरण करतो आहे, स्थानवंदन करतो आहे, साधू संतांना क्रिया करतो आहे. परमेश्वराचे जे तत्त्वज्ञान आहे लीळाचरित्राच्या माध्यमातून आपण ते तत्त्वज्ञान समजून घेतो आहे, सूत्रपाठ अभ्यास करतो आहे. चार पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपल्याला आलेलं आहे. आणि परमेश्वराने आपल्याला बोध का दिला, सृष्टी का निर्माण केली, स्वतः अवतार का घेतला, याची जाणीव होणे जर आपण दृष्टपर भक्ती अर्थात परमेश्वराकडून हे मिळावं ते मिळावं असं म्हणून जर भक्ती करत असेल तर त्या परमेश्वराच्या ह्या साऱ्या उपद्व्यापाला काही उपयोग नाही. सृष्टी निर्माण करून आपल्यासाठी उपयोग नाही, स्वतः परमेश्वराने अवतार घेऊन आपल्यासाठी उपयोग नाही, आणि बोध देऊन उपयोग नाही. ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे की परमेश्वराने हा सारा जो उपद्व्याप आहे तो का केला आहे, कशासाठी केला आहे. ती जाणीव ठेवून जेव्हा परमेश्वराची भक्ती अदृष्टपर अहेतुक आणि तोची व्हावा तोची भेटावा या उद्देशाने जर आपण करत असेल तर ते आपल्या भक्तीला उपयोग आहे. एके दिवशी अशीच फार थंडी पडलेली होती, थंडीचे दिवस होते. भोटवास नाथोबा भिक्षा करून आले आणि सर्वज्ञांना झोळ्या ज्या आहे दृष्टीपोत केल्या, नदीवर जेवणासाठी गेले. जेवल्यानंतर त्यांना थंडी वाजू लागली. हे थंडीने कापत कापतच आले, दातावर दात आपटू लागले. थंडी जास्त लागल्यानंतर आपल्याला तो अनुभव आहे की अत्यंत कुडकुड होऊन जातं, दातावर दात आपटायला लागतात. जी फार थंडी वाजत आहे याची देवाकडे आल्यानंतर ते म्हणतात देवाला खूप थंडी वाजते म्हटले. दात खटखट वाजू लागले. तेव्हा सर्वदेव म्हणले हे काय हो, थंडीने कापत आहात, एवढी थंडी आहे का म्हटले. आणि ते म्हणाले फार थंडी वाजते देवा, आता काय करावं जी म्हटले. आणि सर्वज्ञांनी नजरेनं अवलोकन केलं आणि त्यांच्या शरीरामध्ये उष्णता प्रगट झाली, त्यांची थंडी गेली आणि आता गरम वाटायला लागलं. सर्वज्ञांनी यांचे कपडे हिसकावा म्हटले, यांना उंच खडकावर घालवा. आता देव त्यांना बोध दिलेला आहे, ते अनुसरलेले आहे. त्यांनी कसं राहावं काय राहावं एक प्रकारचं परमेश्वराने आचार्यांच्या माध्यमातून आचार्यांना आणि आपल्याला हे ट्रेनिंग दिलेलं, हे ट्रेनिंग आहे. परमेश्वर म्हणतात यांना थंडी वाजते, कुडकुड करता, यांचे कपडे काढा आणि यांना खडकावर उभं करा म्हटले. उष्णता घालवली, उष्णता निर्माण केली. मग दोघांचे वस्त्र हिसकावले. सारे भक्त लोक जे आहे सैनिकाप्रमाणे तयारच आहे आणि त्या पद्धतीने त्यांचे सारे कपडे काढले. दोघांना उंच खडकावर पिटाळलं. थोडा वेळ थंडी वाजली, मग दाह होऊ लागला. थोडा थंडी वाजली कपडे काढल्यानंतर आणि मग गरम व्हायला लागलं त्यांना. तेव्हा बाईसा म्हणल्या बाबा बिचाऱ्यांना थंडी वाजत आहे. बाईसांना कीव येते, दया येते, भक्तजनांची कड घेणारी बाईसाच एकमेव. आणि मग बाईसांच्या माध्यमातून देवाचं बी जे बी आहे प्रवृत्ती ती जायची वाऱ्याच्या
झडीनं त्रास होत आहे म्हटले. बराच वेळ झाला, आता बोलवावं जी. आणि इतक्यात तेच ओरडू लागले, जी अंगाची आग आग झाली आहे जी. आता बाई म्हणते त्यांना थंडी वाजते आणि तिकडून ते ओरडताय अंगाची आग आग झाली. ह्या सारा विरोधाभास सर्वांनी बोला त्यांना येऊन दंडोत घातले आणि श्रीचरणावर मस्तक टेकवलं. मग त्यांनीसुद्धा सर्व झाले, काय होत थंडी गेली? थंडी कसली? जी आंतरबाह्य दाह होत आहे म्हटले. आता देव म्हणतात थंडी गेली, ते म्हणतात नाही नाही थंडी तर गेली, परंतु आता गरम होत आहे म्हटले. मग मडक्यातलं पाणी प्यायला लागले. देवानी त्यांनी पाणी प्यायला लावलं देवानी, आणि प्यायल्यामुळं आतला दाह थोडासा नाहीसा झाला, परंतु बाह्य दाह नाहीसा झाला नाही. गरम झाल्यानंतर आपण पाणी पिल्यानंतर थोडं बरं वाटतं, परंतु बाह्य अंगाने जे आपल्याला उष्णता आहे ती अजून राहते. जे आंतरदाह नाहीसा झाला, परंतु जो बाह्यदाह आहे तो अजून गेला नाही म्हटले. सर्वजण नदीत पोहायला लावलं. म्हटले जा मग नदीत पोहा थंड पाण्यात. सर्वजण म्हणले जा पाण्यात शिरा. पाण्यात शिरले, त्यामुळे तो जो गरम होतं तेही त्यांचा नाहीसा झाला. दंडदासीच्या नाव मस्तक टेकवलं. आणि मग देव म्हणतात ऐसे आज पण न कीजे की. असं वागू नका, असं राहू नका. दाखवायसाठी काहीतरी थंडी वाजते, गरम होतं आहे, असंच होतं आहे, तसंच होतं आहे, तिखटच लागलं, गोडच लागलं, आंबटच आहे, आळणीच आहे, मीठच कमी आहे, हे दाखवण्याचं काम हे आज पण करू नका. म्हणजे काय, ॲक्टिंग करू नका. जे आहे ते सहन केलं पाहिजे म्हटले. धीरवीर झालं पाहिजे. महात्म्याने धीरवीर झालं पाहिजे. थंडीच्या वेळेस थंडी सहन केली पाहिजे, उष्णतेच्या वेळेस उष्णता सहन केली पाहिजे, पावसाळ्याच्या वेळेस पाऊस सहन केला पाहिजे. आणि हे जे साधक आहे त्यांना हा अनुभव आहे, प्रचिती आहे. जर तुम्ही उन्हाळा सहन केला तर तुम्हाला पावसाळा सहन होतो, जर पावसाळा सहन केला तर तुम्हाला हिवाळा सहन होतो. एका ऋतूला सहन केल्यावर दुसरा ऋतूचा त्रास होत नाही. आणि हे परमेश्वरांनी सांगितलेलं आपल्याला तत्त्व आचरणात आणलं तर नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग होईल. देव माता धीरवीरा झालं पाहिजे. महात्म्याने तिन्ही ऋतू साधाव्या. ऋतू येणार आहे, ऋतुमानानुसार ते काही तुमच्यासाठी बदलणार नाही. थंडीच्या दिवसात थंडी, उन्हाळ्यात पावसाळ्यात जे सहन करण्यासारखं आहे ते सहन करावं. जितकं सहन करण्यासारखं आहे ते सहन करण्यासाठी धीरवीर व्हावं. पण आज पण म्हणजे थोडक्यात ॲक्टिंग करू नये, दाखवण्याचं काम करू नये. खूप थंडी वाजते आणि खूप गरम होतं आहे असं करू नये म्हटले. ते आपल्याला अंगवळणी पडलं पाहिजे, आपल्या स्वभावात आलं पाहिजे. एक नैसर्गिकरित्या आपल्याला जगता आलं पाहिजे. या ऋतूप्रमाणे ऋतूच्या बरोबर आपल्याला राहता आलं पाहिजे. आपली साधना आपल्याला करता आली पाहिजे. भट्टोबासांनी मग ते जो बाह्य दाह आहे तो शेवटपर्यंत सहन केला. त्यांना कधीही नंतर भविष्यात त्रास झाला नाही. थंडीच्या दिवसात एक पदर आणि वस्त्रानिशीच आचार्य राहायचे. उन्हाळ्याच्या दिवसात त्यांच्या सर्वांगाला चंदन लावलं जायचं, हातापायाच्या तळव्याला चंदन लावलं जायचं, परंतु त्यांनी ते सहन केलं. पूर्वी ते करायचे ते सर्व सोडून दिलं. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी या ऋतुमानानुसार या जीवानी कसं राहावं, कोणत्या पद्धतीने राहावं, महादायसांच्या माध्यमातून दृष्टपर भक्ती सोडून तुम्ही काय आस केली पाहिजे. आपण हुरळून जातो. आपल्याला स्थानवंदन करायला भेटलं तरी आपण म्हणतो वा वा खूप सुंदर स्थानं झाले बरं का, आपले क्रिया घडली, वा वा खूप चांगली क्रिया घडली, खूप चांगले पात्र आपल्याला भेटले, साधू संत आले, खूप प्रसाद जोड आपल्याला पाहायला भेटला, खूप कार्यक्रमामध्ये खूप साधू संतांचं दर्शन झालं, कार्यक्रम खूप चांगला झाला. त्यातच आपण हरकून गेलेलो आहे. परंतु तिथं गेल्यानंतर आपल्याला देव भेटला का, किती आपल्या पदरात पडला, आपण आपल्यामध्ये किती बदल केला, आपली सात्विकता आपण किती वाढवली, त्यातून परमेश्वराची जी प्रसन्नता आहे ती वाढत राहते. म्हणून परमेश्वराने आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या जीवनाची जी दररोजची जी लाईफस्टाईल आहे, जी पद्धत आहे, ती आपण कशा पद्धतीनं आखली पाहिजे. त्यातून व्यायामाच्या उद्देशाने परमेश्वरांनी आपल्याला आपली स्वस्थ चित्ते बुद्धी संभवती. जर आपली चित्त जे स्वस्थ असेल तरच बुद्धी स्वस्थ राहील. आणि ही चित्त आणि बुद्धी स्वस्थतेला जे आपलं शरीर आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणून शरीर जर चांगलं असेल तर आपलं चित्त स्थिर राहतं. चित्त स्थिर असेल तर बुद्धी स्थिर राहतील. त्यातून होणारं स्मरण, त्यातून होणारी सेवादास्य हे परमेश्वरापर्यंत नक्की पोहोचेल. म्हणून परमेश्वराने आपल्याला जो समज जाणीव करून दिलेली ती आपल्या जीवनाचं एक अंगवळणी अर्थात एक लाईफस्टाईल झाली पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला लाईफस्टाईलच सांगितलेली आहे. जर तत्त्वज्ञानात आपण गेलो आपल्या लक्षात येईल का परमेश्वर कधी उठायला लावतात, कधी झोपायला लावतात, काय पांघरायला लावतात, कसे कपडे घालायचे, कसे नाही घालायचे, स्त्रियांनी कसं राहायचं, पुरुषांनी कसं राहायचं, हे अत्यंत सूक्ष्म अशा पद्धतीनं आपल्याला आपली जीवन प्रणाली सांगताय. आणि तीच साधना आहे आणि तोच धर्म आहे. तो जर आपण समजून घेतला तर आचाराच्या माध्यमातून, त्यागाच्या माध्यमातूनच परमेश्वर आपल्याला भेटेल. परंतु आपली ती इच्छा असली पाहिजे, आपली ती वासना असली पाहिजे. धीरविरह होऊन तोची व्हावा, तोची भेटावी, वासना निर्माण करून, सत्व निर्माण करून, चतुर्विध दुःख करून
ती सतत प्रार्थना जर असली तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.